दिवस होता 22 जुलै 2021. गाव तळीये. ही दुर्घटना कोकणातील सर्वात भीषण दरड दुर्घटनांपैकी एक मानली जात आहे. नाही पूर्ण म्हणजे मी पूर्ण आतमध्ये मातीमध्ये होतो. पूर्ण माझं डोकं पण दिसत नव्हतं. पण हा हात माझा फ्रॅक्चर झाला इथं. त्यामुळे मी हात काढायचा प्रयत्न केला. जर शुद्ध मला एक तासात शुद्ध आली तेव्हा मी हात काढायचा प्रयत्न केला. मग हात निघत नव्हता माझा मोडल्यामुळं. नंतर मग देवाची कृपा म्हणून हा माझा हात निघाला. डोळ्यापासून माती अशी काढली आणि बघितलं सर्व इकडे आजूबाजूला की कोण ना कोणतरी मला वाचवायला येईल. 2 बॉड्या हा खाली वरणमध्ये गेल्या पोरांची. एक 10 वर्षाचा पोरगा होईल आणि एक 8 वर्षाचा पोरगा होईल. काम धंदा वगैरे गेले ते फक्त आहेत. आता बाकी इथं राहणारी माणसं ना त्यातला कोणीच फक्त वाचलं. फक्त आम्ही दोघंच वाचलो. अहो ते 2 असे होते जे MIDC मध्ये खाली बिरवाडीत राहत होते. त्यांची आई इथं होती. त्यांना आणायसाठी 2 जण की बाबा माझ्या आईला माझ्या बायकोला आपल्या आईला घेऊन येऊ याच्यासाठी ते 2 जण इथं आले आणि त्या दरडग्रस्तामध्ये बिचाऱ्यांचं प्राण गेला. 10 मिनिटासाठी आले असतील. आईला फक्त ते बोलले चल. ते चल बोलते वटेवर आले आणि हे दरड घुसले त्याच्यामध्ये. त्या आई बरोबर त्या मुलाचा पण गेला. माझा मित्र आहे, वर्गमित्र लहानपणापासून, प्रदीप जाधव, तो पण त्याच्यामध्ये मृत्यू पावला. संपूर्ण वाडीच जवळपास नष्ट झाली होती. पाऊस इतका जोरात पडत होता की गावातील लोक घराबाहेर पडू शकत नव्हते. सर्वजण आपल्या घरात सुरक्षित असल्याचा समज करून बसले होते. पण नियतीने मात्र वेगळेच हेरले होते. काही वेळानंतर पाऊस थोडासा कमी झाला आणि काही लोक घराबाहेर पडू लागले. पण आजूबाजूला पाणी आणि चिखल खूप असल्यामुळे अनेकांनी घराबाहेर जाणं टाळलं. पण कोणालाही कल्पना नव्हती की काही क्षणातच डोंगरावरून भीषण दरड कोसळणार आहे. या भयानक दुर्घटनेत तब्बल 30 घरे माती आणि दगडाखाली गाडली गेली आणि अक्षरशः संपूर्ण गावच नष्ट झाले. गावात साधारण 80 ते 90 लोक राहत होते. त्या दिवशी जे लोक कामानिमित्त बाहेर गेले होते तेच जिवंत राहिले. बाकी सर्वजण दरडीखाली कायमचे गाडले. जवळपास 4 वर्षापूर्वी या शांत निसर्गरम्य गावावर एक भयानक आपत्ती कोसळली. मुसळधार पावसामुळे डोंगराची दरड कोसळली आणि काही क्षणातच संपूर्ण गाव मातीखाली गाडले. अनेक घरे, अनेक कुटुंबे, स्वप्ने या दुर्घटनेत कायमची हरवली. त्या काळ्या कुट्ट रात्रीच्या आठवणी आजही इथल्या लोकांच्या मनात जिवंत आहे. आज 4 वर्षानंतर आम्ही पुन्हा एकदा या गावात आलो आहोत हे पाहण्यासाठी की त्या भीषण दुर्घटनेनंतर हे गाव पुन्हा उभे राहिले आहे की नाही, लोकांनी आपल्या आयुष्याला पुन्हा नवी सुरुवात दिली आहे की नाही हे पाहण्यासाठी. तर चला मग आज आपण पाहूया तळये हे गावातील वस्तुस्थिती. तळीये हे गाव रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामध्ये आहे. वरंद घाटाच्या खालच्या बाजूला हे गाव असल्यामुळे मी भोर वरंद घाट मार्गे बाईकवर निघालो. सध्या शिंदेवाडी ते वरंद घाट भोर तालुका हद्द या दरम्यान रस्ता रुंदीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे या ठिकाणी जाताना तुम्हाला बराच वेळ प्रवासाला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही इतर पर्यायी मार्गांचा वापर नक्की करा. आणि तसेही 30 एप्रिल पर्यंत रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी प्रशासनाने हा रस्ता पूर्ण बंद केला आहे. त्यामुळे या रस्त्याने प्रवास नक्कीच टाळा. माझा प्रवास रस्ता बंद असण्याच्या अगोदरचा आहे. त्यामुळे मी हा प्रवास केलेला आहे. आत्ता आम्ही सोबत मगाशी आम्ही दोघे निघालोय. पण दोघांमध्ये नक्की कोण, तर आत्ता मी ओळख करून देतोय. बंजारा मुसाफिर हे यूट्यूब चॅनल नक्की सर्च करा. आम्ही दोघे तुम्हाला बहुतेक व्हिडिओमध्ये एकत्रच दिसणार आहोत. कारण की आम्ही ठरवलंय की बहुतेक ब्लॉग सोबत करायचे. आता मी वरंद घाटापर्यंत आलोय. हा कॉर्नर आहे जिथे रायगड जिल्ह्याची हद्द सुरू होते, पुणे जिल्ह्याची हद्द संपते. आणि आपण बघतो ना इथून
हे मागे जे दिसतंय हे तळे गाव आहे. ज्या गावामध्ये दरड कोसळली होती, बरंच या गावाचं नुकसानही झालं. शासनातर्फे येथे घरं बांधून दिलेली आहेत. आपण बघतोय ना, ते इतकं सुंदर इथून दिसतंय. तर आता आपण तिथे जाऊयात, तिथल्या लोकांशी चर्चा करूयात, नक्की कशी परिस्थिती आहे ते जाणून घेऊयात आणि दरड कोसळली तो भागही बघूयात. आज आपण त्या या गावाला भेट देण्यासाठी खास आलोय. इथे बघितलं आपण पारमाशीचा फाटा आहे, इथे खाली वरंद घाट, खाली उतरल्या पारमाशीचा फाटा आहे. समोर रायगडही दिसतोय, कावळ्या किल्ला आहे. कावळ्या किल्ल्याच्या बॅक साईडला तोरणा आणि राजगडही व्यवस्थित दिसतात एकदम. आणि समोर आहे ती बिरवाडी MIDC. आणि आता आपण वरंद जाणार आहे. वरंद नंतर खालचं वरंद जाणार आहे ढालकाठी, आणि त्याच्या आसपासच कुठेतरी तळे गावापाशी जाण्यासाठी रस्ता असणार आहे. तर चला आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. वरंद घाटातूनच तळे गावाची नवीन बांधकाम केलेली घरे बघितली आणि मग आम्ही महाडच्या हद्दीत प्रवेश केला. रस्त्याने जातानाच बऱ्यापैकी दरड कोसळू नये म्हणून जाळी बसवण्याचं कामही सुरू होतं. महाड तालुक्याच्या हद्दीत रस्ता मात्र पूर्ण तयार झालेला आहे. आम्ही पुढचा प्रवास करताना तळे गाव कुठे आहे हे विचारत पुढे निघालो होतो. तळे गावात जायचं. तळे गाव पुढे गेल्यावर पहिला येत ना. हा तळे, हा दरड कोसळली होती. गावात जायचं. या भयंकर दुर्घटनेला आता जवळपास 4 वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. काळ पुढे गेला, पण त्या आठवणी अजूनही इथल्या प्रत्येक माणसाच्या मनात जिवंत आहे. शासनाने या गावाचं पुनर्वसन केलं खरं, नवीन घरे बांधून दिली खरी. आज गावात सुंदर मजबूत घरे उभे आहेत खरी, पण या घरांमध्ये राहणारे अनेक सदस्य आता या जगात नाहीत. काही कुटुंबांमध्ये फक्त एकच व्यक्ती उरली आहे. गावात पाऊल टाकताच जाणवतं की ही फक्त घरे नाहीत, तर वेदनांची शांत साक्ष आहे. या दुर्घटनेचा परिणाम इतका भीषण होता की अनेक घरं आजही रिकामीच आहेत आणि त्या शांततेतही एक वेदना दडलेली आहे. तळी एक गाव आज उभा आहे, पण हरवलेलं आयुष्य कधीच परत येणार नाही. नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहे तळेगाव, महाड तालुका, जिल्हा रायगड येथील तळेगाव. 22 जुलै 2021 जी दुःखद घटना घडली त्याच्यानंतर आज इतक्या वर्षांनी इथली परिस्थिती काय आहे, इथली घरं कशी आहेत आणि येथील जे स्थानिक नागरिक आहेत ते घटना घडली त्यावेळेसची काय कंडिशन असेल हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. आणि हा व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू आहे की बऱ्याच ठिकाणी घटना घडतात त्यावेळेस सगळ्यांचं लक्ष तिथं जातं की मदत केली पाहिजे, आपण गेलं पाहिजे, पण घटना घडल्यानंतर जे पुढचा काळ जातो, काही वर्ष निघून जातात, त्यानंतर मात्र तिथे कोणीही डोकावून पाहत नाही. माझा हाच प्रयत्न आहे, या गावात येऊन इथल्या अडचणी समजून घ्यायच्या, जुन्या काही घटना घडल्या त्याची थोडी माहिती घ्यायची. आणि आत्ता आपल्याला येथीलच श्री मनीष गंगावणे हे ग्रामस्थ भेटलेले आहेत. आता आपण त्यांच्याशी चर्चा करूयात, कारण की या गावामधल्या लोकांकडूनच आपल्याला जास्तीत जास्त माहिती भेटणार आहे. तर दादा नमस्कार. नमस्कार. आज तुम्ही या गावाचे ग्रामस्थ आहे, तर तुम्हाला आज येथील अडचणी, कारण की 21 नंतर आज 26 चालू आहे, बरोबर. तर येथे आता मी बघतोय घरं बऱ्यापैकी बांधून झालेली आहेत,
रेडी पोझिशनला, म्हणजे प्रत्येकाने ताब्यात पण घेतलेली आहेत घरं. हो, 2 वाड्यांनी ताब्यात घेतलेले आहे. कोंडालकर वाडी आणि बौद्धवाडीनी घरं 66 घरं ताब्यामध्ये घेतलेली आहेत. पण आता त्याच्यात अजून उणिवा काय अशा जाणवत आहेत का तुम्हाला? आता आम्हाला मेन आर्थिक परिस्थिती म्हणजे आम्हाला पाणी नाही आहे. मेन मुद्दा पाण्याचा आहे, तो आम्हाला भेटत नाही आहे. अजून पाणी आम्हाला भेटलं नाही. आम्हाला अजून मग डोईवरती पाणी विहिरीवरून घेऊन यायला लागतं. परत जे अंघोळी कपड्यांसाठी जे पाणी आहे ते आम्हाला प्रति 400 रुपये देऊन टँकर पाण्याचा मागवायला लागतो. पण आताच्या ह्या गावामध्ये अशी परिस्थिती झाली की प्रत्येकाकडे पैसा आहे नाही आहे. ज्यांच्याकडे आहे ते लोक पैशाने पाणी 400 रुपये देऊन आणतायत. पण ज्यांच्याकडे नाही आहे तो माणूस काय करणार? तो माणूस कसा जगणार? इथं बघितलं तुम्ही, वयस्कर लोक 80 वर्षाची 85 वर्षाची राहत आहेत, ते आणू शकत नाही डोक्यावरून. आणि कारण का खूप लांब आहे इथून. विहिरीवरून जरी पाणी आणायचं 2 अंडे म्हटलात तरी नकोसं होतं माणसांना. आता घरं तयार झालेली आहेत, कनेक्शन जोडलेले आहेत, पण पाणी अजून घरांपर्यंत आलेले नाही. या व्यतिरिक्त अजून काय तुम्ही ग्रामस्थ म्हणून इथे काय अजून आम्ही प्रत्येकाची धार्मिक काय हे आहे. आमचं एक बुद्ध विहार आहे, त्याची आता आम्हाला समजलं की निधी मंजूर झालेली आहे. पण जागेसाठी म्हाडा म्हणते की ती जागा जी विहारासाठी आम्ही जिथे बांधणार आहे, ते बोलते की म्हाडा तिथे 3 घरं बांधणार आहे, की बाबा ते म्हाडाचे घरांसाठी ती जागा आहे. पण त्यांनी सांगितलंय सरपंचांनी की ते विहारासाठी ती जागा दिलेली आहे. तर लवकरात त्या जागेचा जो मार्ग आहे तो शासनाने निकालात लावा. म्हाडानी विहार लवकरात लवकर बांधून देण्यात यावं एवढीच आमची अपेक्षा आहे. आज आम्ही उभे आहोत त्या ठिकाणी जिथे काही वर्षापूर्वी एक संपूर्ण गाव वसलेलं होतं. इथेच होती घरं, इथेच हसणं खेळणं होतं आणि आज फक्त भयान शांतता आहे. ज्या डोंगराची दरड कोसळली त्या ठिकाणी जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा समोर दिसणारा तो मातीचा आणि दगडांचा प्रचंड ढीग जणू काळाने गावावर झडप घातल्यासारखा वाटतो. तो वाहून आलेला डोंगराचा भाग पाहून त्या दिवसाचं भयावह दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं. क्षणात सगळं काही संपलं असेल. घरं, माणसं, स्वप्न सगळं काही या मातीखाली काढलं गेलं आहे. आज इथे उभं राहिल्यावर जाणवतं निसर्ग किती सुंदर आहे. हो, पण तितकाच भयानकही असू शकतो. ही जागा आजही त्या घटनेची साक्ष देत उभी आहे आणि प्रत्येकाला एकच गोष्ट सांगते, जीवन खूप अनिश्चित आहे. जीवन खूप अनिश्चित आहे. आता आपण आलोय ना, हे एक्झॅक्ट लोकेशन आहे जिथे ते दरड कोसळली. हा मागचा डोंगर आहे, तिथून ही दरड कोसळत आली आणि तुम्ही विश्वास ठेवणार नाही, ही जी सगळी मागची जागा आहे मागे, इथे कमीत कमी एक 40-50 तरी घरं असतील. कमीत कमी 40-50 घरं असतील. ती दरड वाहून आल्यानंतर या घरांचे कोणतेच अवशेष राहिले नाहीत. या बरोबरच इथली माणसंही बरीचशी त्या ढिगाऱ्यांखाली अडकलीत. बऱ्याच त्यांचे प्राण गोष्टी गेले. घडल्या, त्यांचे प्राणही गेले. म्हणजे थोडक्यात या ज्या नैसर्गिक घटना घडली आणि ही घरं गेलीत, आज पाहिलं ना तरी असं डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही की एखाद्या गावावर संकट कोसळावं तर असं एकदम अचानकच. एखाद्या गावात एखादी जरी व्यक्ती मृत पावली तर अख्ख्या गावावर शोककळा पसरते, अख्खं गाव दुःखी होतं. पण येथे अख्ख्या गावावरच हा प्रसंग घडला. खूप भयानक परिस्थिती त्यावेळेस असणार आहे. आपण आता उन्हाळ्यात आलोय तरी आपल्याला ही इतकी भयानक परिस्थिती वाटते. आता आपल्याला दादा सांगतायत इथे नक्की काय घडलं, कुठे घरं होती, कुठून दरड कोसळली, ते आपण आता त्यांच्याकडून ऐकूयात. आता मला इथे आपण उभे राहिलोय, तर कशी घरं होती, कुठे काय होतं सांगू शकता? हे बघा, ही जी दरड कोसळली त्यावेळी तिथं हा एक चौक होता, गाव होता. म्हणजे आपल्या खेडेगावामध्ये गावाचं असं चौक पूर्ण हा गाव होता. इथे घरं होती, ही पूर्ण घरे होती. आणि ह्या साईडला एक घर होतं इथं बघा. हे बघा, इथे एक घर, इथं बाजूला रस्त्याचं घर होतं. त्या गावात तो माणूस इथं त्या घरात बसलेला आणि तिथून मी त्या गावातून असं वरती येऊन त्याला इथं घेऊन ह्या स्पॉटला मी आज इथं आपण उभा आहे. इथं त्याला मी घेऊन उभा होतो. असं दोघं जण, हे दोघं आम्ही बघत होतो की एक काम करायला बरोबर भयानक झाली ही घटना. ही साईड पहिली आलेली, ती तिथं ती पूर्ण तिथं स्टॉप झालेली. नंतर त्याला मी त्याच्या एका छत्रीमध्ये असताना आम्ही दोघं त्याला बोललो की आपण दोघं पण आज गाव खाली करूया. तो गाव करताना आम्ही त्याला असं खांदा टाकून त्याला असं परत मागं फिरलो आणि आमचं परत लक्ष असं वरती गेला. ही पूर्ण सुटली.
पूर्ण सुटल्यानंतर ना इथे एक झाड होतं इथं खाली, तिथपर्यंत मी पळालो. निवाचं झाड हा. हे पूर्ण गाव. आणि मला वाटलं की मी इथून आता पुढे खाली गेलो का आमची वाडी आहे तिथं मी वाचन मी तिथं तर आमच्या पाठीमागे पूर्ण ही संपूर्ण पूर्ण प्लेन खालपर्यंत पोहोचलं. आणि इथून ते मी आमच्या direct अर्धा किलोमीटर खाली वाडीमध्ये तिथं भाळून गेलो खाली. आणि तिथं मी पूर्ण माती टिका खाली म्हणजे खाली होतं पूर्ण तुम्ही इथून एक अर्धा किलोमीटर. अर्धा किलोमीटर त्या माती मातीचं ढिगारे सगळं त्याच्यामध्ये पाण्याच्या वाहून गेले. लाटेमध्ये वाहून म्हणजे ते गेलं. मलब्यामध्ये वाहून गेला. हा, मलब्यामध्ये वाळून गेलो पूर्ण आतमध्ये आणि खाली. मग पुढे गेल्यावर तुम्ही अडकलात नंतर त्यातलं मला माहितीच आमच्या नाही काय वाडीमध्ये जाऊन स्टॉप झाला मी Stop जिवंत आहे का मेलो त्यातलं मला माहिती म्हणजे तुम्ही जे वाहताना सुरुवात झाली तेव्हा तुम्ही बेशुद्ध पडला. बेशुद्ध पूर्ण बेशुद्ध पडलो मी. नंतर मला 1-2 तासानंतर तो सुद्धा कसा गेला, मला त्याला माहिती कसा लाटेने नेला त्याला ते मला काही त्या माहित गोष्टी नाही. माहिती नाही. फक्त तुम्हाला एकच आठवते तुम्ही फक्त पळत मी गेला. जेव्हा तो आपण- शुद्धीत आला हा. तेव्हा त्यांनी डोलं माती काढून बघितलं की बाबा मी इथं आलोय. अडकलोय. मग तो त्याचा जीव वाचवायसाठी त्याचा तो ओरडायला लागला. त्याचं त्या भावाने ऐकलं, त्याच्या कानावर पडलं की बाबा माझा भाव इथं आहे. मग त्याला त्याच्या बायकोनी आणि त्याच्या भावानी दोघांनी खेचून कसा बसा काढला. आणि वाडा आहे आमचा गुरांचा, त्या वाड्यामध्ये पेंडा होता. कारण का रक्त त्याला खूप जी दुखापत हानी झालेली त्यातून रक्त खूप जात होतं, ते थांबून नव्हते. मग त्याला कसं तरी चिंध्या बिंद्या फाडून बांधून पेंड्यामध्ये रातभर ठेवला. सकाळी त्याला तिथून माणगावला हलवला, माणगावच्या रुग्णालयामध्ये नेला. तिथून 2 दिवसांनी आम्ही जेजेला नेला. जेजेमध्ये त्याच्यावरती मला वाटते साधारण 2 महिने ट्रीटमेंट चालू झाली. तो तिथं त्याच्या जीवाशी त्या रुग्णालयामध्ये झटला आणि त्याचे प्राण वाचवले. त्यांनी निर्णय दिला, डॉक्टरांना सांगितलं की बाबा मला काय पुढच्या जे आहे तुमचे प्रोसिजर ते काय करायचे नाही, मी माझ्या लेकरांमध्ये बायकोमध्ये गावाला मी जातो. आणि तो गावाला निघून आला. त्याच्यानंतर त्याची पुढील ट्रीटमेंट त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की पुण्यामध्ये त्यांनी त्याच्या 100 वर्षावरती जो काय शासनाने काय त्याला आर्थिक मदत जी लोकांनी केलेली त्या ज्या पैसा होता तो त्यांनी तिकडे घालून त्याचा उपचार केला. दरड कोसळली तर किती लोक असू शकतात तिथे? पूर्ण गावचा भरलेला. तरी लोकसंख्या किती तरी असू लोकसंख्या तरी असेल तरी 72 88 जण होते. 87 लोक मिळत ना. तर त्यात त्याच्यामध्ये वयस्कर लहान मुलं सर्व सगळं. दोघं जण काय तुम्ही काय वाचले. 8 म्हणजे महिन्याचं पोर 89. होतं, 8 महिन्याचं पोर होतं, असे 1 वर्षाचे पोर होते. अशी बरीचशी पोरं होती लहान लहान लय वयस्कर माणसं होती. काहीकांचं विवाह फक्त झालेला त्यातले ते कसे 2-2 महिने येतच झालेला. राहणे म्हणजे कुठं ते काम धंदा वगैरे गेले ते फक्त आहेत. आता बाकी इथं राहणारी माणसं ना त्यातला कोणीच फक्त वाचलं, फक्त आम्ही दोघंच वाचलो. अहो ते 2 असे होते जे MIDC मध्ये खाली बिरवाडीत राहत होते. त्यांची आई इथं होती. त्यांना आणायसाठी 2 जण की बाबा माझ्या आईला माझ्या बायकोला आपल्या आईला घेऊन येऊ ह्याच्यासाठी ते 2 जण इथं आले. आणि त्या दरडग्रस्तामध्ये बिचाऱ्यांचा प्राण गेला. 10 मिनिटासाठी आले असतील. आईला फक्त ते बोलले चल, ते चल बोलते वटेवर आले आणि हे दरड घुसले त्याच्यामध्ये. त्या आई बरोबर त्या मुलाचा पण गेला. माझा मित्र आहे, वर्गमित्र लहानपणापासून, प्रदीप जाधव, तो पण त्याच्यामध्ये मृत्यू पावला. असे 2 व्यक्ती म्हणजे कुणाचा प्रसंग कुणावर घडेल आज त्यांचा जो अठ्ठल मृत्यू जो ठरलेला आणि ते बिचारे आज त्याला मुकी पावले. म्हणजे कधी कोणती घटना घडेल घडेल. सांगू आणि शकत काय नाही. सांगू शकत नाही. या दादांचं बोलणं ऐकलं ना डोळ्यात पाणी येतं. म्हणजे मृत्यूच्या धाडेतून स्वतः बाहेर यायचंय सोपं नाहीये. ही दरड हे अख्खं गाव या ढिगाऱ्याखाली गेलेलं आहे. स्वतःच गाव ज्या आठवणी आहेत लोकांच्या त्या फक्त आता आठवणीत राहतात. भलेही नवीन घर भेटेल, शासनाकडून भलेही सुविधा भेटतील, पण जे जुनी घरं आहेत, जे स्वतःच जुनं गाव आहे, त्या आठवणी कुठून आणणार? हे बघा ही आमची वाडी जुनी. इथे किती घर होती? इथं 7 घरं होती आमची. 7 घर होती. आणि पहिला आम्ही इथं राहायचो. हा हा ज्यावेळेस ही घटना आली नाही गरज आली तर पूर्ण आमच्या घरावरून गेली इकडे पुढे गेली ह्या घरांवरून मग अजून दरड पुढे गेली. पुढे गेली. आता यातली घरं पूर्ण गेली ते बघा. एकच घर व्यवस्थित राहिले. एकच घर राहिले. आणि ते घर जेव्हा घटना घडली ना 21 जुलैला हे आम्ही 15 मेला या घराचं वास्तुशांत पूजा म्हणजे घातलेली, घर बांधलं. 12 लाख रुपये या घराला खर्च केलेला आहे. आणि 21 जुलैला तर गाव गेलं तर आम्हाला आता काय बांधून यायचा आमचा पैसा गेलेला आहे. गेलेलं. राहायला येणार नाही. राहू शकत नाही आम्ही. आम्ही 15 दिवस या घरात राहिलेले. ही पूर्ण वाडी होती आमची. हे मंदिर आहे आम्ही कुठं देवळाचं. हे कुलदैवत आहेत आमचं. हे बघा. हे आमचे आता हे 1 2 3 4 5 6 अशी 7 घरं होतीच आमची. म्हणजे इथं घर होतं हो. त्या उमराच्या खाली घर होतं का? इथं एक घर होतं.
याची आमची 7 घरं आहे ना उभी होतीत म्हणजे राहत होती. आणि हे आता आमच्या पाठीमागे आहे ना एक घर होतं त्यांचं. आणि जे धावून आलं ना हा हा ते आता तो अनिल गंगावणे आमचा जो वाचलाय तो इतपती दगड दिसते का तिथं आला ना तो स्वतः तुम्हाला तुम्ही सांगेल. कुठे वाहून आला होता? तिथं आता ते झाड उंबरायचं ते तिथं त्या आंब्याच्या झाडापाशी तिथं वाहून आला होता. पलीकडच्या आंब्याच्या झाड पूर्ण माती होती पूर्ण ती. हे पूर्ण पाणी आलं इकडे पूर्ण हे माती पूर्ण सर्व वाहून आलेला आहे. हे सगळं म्हणजे इथं ह्या गोड्या परिसरामध्ये ना आणि हे असं झाड बिड काय झालंच नाही पूर्ण क्लिअर झालेलं आहे. 2003 मध्ये आम्ही सरकारी घरकुल आम्हाला ही फक्त जी मोठी भक्कम झाड आहे ती राहिली फक्त. खूपच आहे. आता हे पूर्ण सर्व गेलं आहे. हे पूर्ण माती सगळी आली. हे सगळं पूर्ण वाहून आलेलं अजूनही सर्व आलंय. म्हणजे तो राडा अजून तसाच येतो. हा, तसंच मातीचं थोडी माती आली वरून हा ती अशीच पूर्ण आले. हे तिथून जे वरून मी खाली वाहत होतो इथपर्यंत आलो या पूर्ण खाली पण खड्ड्यामध्ये मातीचा खड्डा होता. हा हा आता भरला सर्व वरून प्लेन झालं. या मातीमध्ये होतो मी पूर्ण 2 घंटा या मातीमध्ये होतो मी. नंतर हे पूर्ण सफाळल्यानंतर बघितल्यानंतर कोण दिसतंय का कोण कोण सर्व साईडला माझ्या साईडला ह्या सर्व बॉड्या पडल्या इकडून माणसं मिगली सर्व. कोणाचा पोटला कोणाचे मान तुटले कोणाचा हात काय सर्व पूर्ण म्हणजे बघून सर्व वाटत होतं असं म्हणजे एवढी घटना बेकार त्या झाली. दगड इथून अजून पूर्ण बात आणि अजून काही बॉड्या सापडल्या पण नाहीत. 35 बॉडी भेटली नाही अजून. 35 बॉडी 35 म्हणजे याच्यात गाडलेल्या असू शकतात. असं 2 बॉड्या हा खाली वरणमध्ये गेल्या पोरांची. एक 10 वर्षाचा पोरगा होईल आणि एक 8 वर्षाचा पोरगा होईल. ते पाणी आणि त्या पाण्यात सगळं गेलं पूर्ण होऊन खाली लाटेमध्ये गेले निघून. लाटामध्ये त्या. हे आता हे मागे बघतोय आपण ही हा, ते सगळी लोकं- ती लोकं- अजूनही ते मलबाच याचं वाहून आलेला सगळा. आणि जेव्हा ती लोक शोधत गेलीत ना तेव्हा ती लोक 2 पोरं झाडावरती अडकलेली अशी जालीवरती अडकलेली. चला एवढी खतरनाक ती भयान झालेली. म्हणजे ते गाडी आहे काय ती? हा ही गाडी आहे. कुठे ठीक आहे तिथे गाडी बघून यायची. त्याच्यात अडकलेली. हा त्याच्यामध्ये झालेली सर्व. ह्याची आहे ना रे ही गाडी आहे ना त्याच वेळेस दरडी बरोबर वाहून आली. काही राहिलं नाही त्याच्यामध्ये. म्हणजे त्या घटनेचं भयानकता किती असेल. आता बरोबर आपण दरड कोसळली पूर्ण त्या गावावर कोसळली वरपासून जे वाहत आलं हे सगळं ती दरडच आहे. आणि अजूनही तो मलबा आहे. त्या मलब्याबरोबर दगड झाडं या गोष्टी सगळ्या वाहत आल्या. आत्ता उन्हाळा सुरू झाला की रानमेवा सुरू होतो. या दिवसात कोकणामध्ये आंबे खूप आपला आणि आंबा आणि फणस. फेमस आहे आमचा. आणि फणसाला या बघितलं ना आपण भरपूर फणस आलेत. म्हणजे थोडक्यात अजून फणस एक आमच्या पोरांचं एक असं होतं की आम्ही मे महिना सुरू झाला एप्रिल हा. तर आम्ही ह्याच्यावरतीच झाडावरती या बसून असायचे. सगळे. आमचं खाणं पिणं झोपणं सगळं याच्यावरतीच. हे झाड खूप जुनं आहे फणसाचं. खूप खूप जुनं आहे म्हणजे माझा जन्माच्या आधीपासून आहे ते. पण आम्ही ह्या आंब्याचं झाड आणि फणसाचं दोन्ही संगती आहे बघा तुम्हाला हा, दिसतंय. दोन्ही एकत्र आहे. आणि त्या 2 फांदीवरती आम्ही असं म्हणजे घरामध्ये कसं आपण झोपतो तसं वरती लाकडं टाकून पेंडा टाकून त्याच्यावर बनवायचो. आणि आम्ही सगळी 7-8 पोरं त्याच्यावरती बसायचो वरती. खाया पियाचं सगळं त्याच्यावर. बरं. आता काहीच नाही राहिलं. आता इथे म्हणजे ते एक आठवणी राहिल्या ज्यांच्या सोबत खेळलो ते पण नाही राहिले. व्यक्ती पण नाही राहिली. नाही. आत्ता आपण गावामध्ये आहे आणि प्रशासनामार्फत एकदम उत्तम घरं तयार आहेत इथे. म्हणजे इथं सुविधा सगळ्या आहेत. म्हणजे रस्ता चांगला केलेला आहे. प्रशासनाने जेवढं पाहिजे तेवढं उत्तम कार्य केलेलं आहे. आत्ता आपण बघतोय हे तयार घर आहे. आपण आतमधून बघूयात. बहुतेक घरं तयार आहेत आणि जशी तयार होतील तसं दिलं जातात घरं प्रत्येक कुटुंबाला. आत्ता आपण एक घर आहे हे बघतोय. सुंदर घर आहे. एखादं फार्म हाऊस एखाद्याची कल्पना असते की माझं एखादं फार्म हाऊस असावं तसं शासनाने यांना उत्तम घर दिलेलं आहे. आता आपण एंट्री करतोय. हा आहे हॉल आहे पहिल्यांदा.
एंट्री केल्या केल्या हॉल आहे, चांगलं सिलिंग पण केलेलं आहे वरती. म्हणजे थोडक्यात प्रत्येकाला 2 BHK 2 बेडरूम हॉल किचन. आता हे किचन आहे, इथे किचन वाटा आहे. आणि इकडे आलो तर 2 बेडरूम आहेत. ही एक बेडरूम आहे, इकडे एक बेडरूम आहे. अशात ह्या 2 बेडरूम आणि टॉयलेट बाथरूम. टॉयलेट बाथरूम ही चांगले मोठे आहेत. किचन वाटा बघितलं आपण, इथून अख्खा व्ह्यू दिसतोय. हा समोर आहे तो वरंद घाट आहे. या घरातून बघतो ना आपण, हे घर जर तयार झालं तर लक्षात घ्या, या घरातून समोरच रायगड किल्ला दिसणार आहे. हा आहे रायगड किल्ला. आता बहुतेक घरं ही तयारच होत चाललेली आहेत. आज आपण पाहत आहोत त्या गावाला जिथे शासनाने सर्व सुख सुविधा पुन्हा उभ्या केल्या आहेत. नवीन घरे आहेत, रस्ते आहेत, सुविधा आहेत. पण या सगळ्यात एक मोठी पोकळी अजूनही आहे. कारण सोबतीचे घरातील सदस्य मात्र नियतीने कायमचे हिरावून घेतले आहेत. गावातील काही लोकांशी आम्ही बोललो. काही जण त्या दिवशी सुखरूप वाचले, पण आज ते त्यांच्या घरात एकटेच राहतात. त्यांच्या डोळ्यातलं दुःख, त्यांच्या मनातली वेदना ही ना कॅमेऱ्यात पूर्णपणे दिसू शकते, ना शब्दात मांडता येऊ शकते. इतकं मोठं आहे त्यांचं दुःख. कधी कधी मनात एकच विचार येतो, काश नियतीने हिरावून घेतलेले ते सगळे सदस्य पुन्हा परत आले असते. पण वास्तव खूप कठोर असतं. आज गाव उभा आहे, पण प्रत्येक घरामागे एक न सांगता येणारी वेदना मात्र दडलेली आहे.